करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीत धाडसी चोरी, 11 तोळे सोने व रोकड लंपास। देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर। का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत। पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत। पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध। ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं। करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील सरदार गल्लीमध्ये सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी 4 घरे फोडली। 2 कुटुंबांच्या घरांमधून सुमारे 11 तोळे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली। तसेच आणखी 2 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी ठरला। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चोरट्यांनी सरदार गल्लीतील 4 घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। यामध्ये हरिवसंत जिरंगे आणि लक्ष्मण बाळासाहेब लोहार यांच्या घरातील ऐवज चोरीला गेला। हरी जिरंगे हे कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते। याचा फायदा घेत चोरट्यांनी जिरंगे यांच्या घराचे कुलूप तोडून तिजोरी फोडली आणि सुमारे 11 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले। तर लक्ष्मण लोहार हे सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबासह फुलेवाडी येथील घरी गेले होते। त्यांच्याही घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी लहान मुलांचे दागिने आणि 20,000 रुपयांची रोकड असा सुमारे 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला। तसेच चोरट्यांनी प्रयाग रोडवरील एका कासाराच्या दुकानात आणि एका ब्युटी पार्लरमध्येही चोरी केली। मात्र या ठिकाणी चोरट्यांच्या हाती किरकोळ रक्कम लागली। चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील 6 घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या। त्यामुळे चोरट्यांनी यापूर्वी गावाची आणि परिसराची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेनंतर चोरटे 4 चाकी वाहनातून शिंगणापूर बांधाऱ्याच्या मार्गे पसार झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। घटनेची माहिती मिळताच करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली। तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।